Dear student, in the last 2-3 videos, we have completed the poem The Inkscape Rock, poem by Robert Southey. Today, in this video, we are going to discuss about the questions given in the brainstorming section. आज आपण प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, नॅरेट इन ग्रुप्स द सीन डिस्क्राइब्ड इन द बिगिनिंग ऑफ द पोयम. कवितेच्या सुरुवातीला दिलेला जो सीन आहे त्याच्यावरती तुम्ही थोडंसं नॅरेशन करायचं आहे ग्रुपमध्ये असं म्हटलेलं आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअली याचं तयारी करू शकता. नाव कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. या ठिकाणी काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, ती इनकम्प्लीट आहेत, तुम्हाला ती कंप्लीट करायची आहेत, म्हणजे अपूर्ण वाक्य आहेत, ती तुम्ही कवितेच्या आधारे पूर्ण करायची आहेत. नंतर त्याच्या सेकंड एक क्वेश्चन आहे बघा, गिवन बिलो आर दी इव्हेंट्स दॅट गिव्ह द थीम ऑफ द पोयम इन अ जम्बल्ड फॉर्म अरेंज इन अ प्रॉपर सिक्वेन्स ॲज पर देअर ऑकरन्स. या कवितेमध्ये जे इव्हेंट्स आहेत, ज्या घटना आहेत, ते ज्या क्रमानं घडलेले आहेत त्या क्रमानं दिलेल्या वाक्यांची अरेंजमेंट करायची आहे. ही दिलेली वाक्ये जी आहेत त्यांचा क्रम जो आहे त्या घटनेचा तो जंबल्ड आहे, म्हणजे मिक्स आहे. आता कवितेच्या अनुषंगानं त्या ज्या घटना जशा घडलेल्या आहेत त्या क्रमानं या दिलेल्या वाक्यांना त्या ठिकाणी तुम्हाला अरेंजमेंट करायची आहे. लक्षात येतं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिस्क्राईब दी क्वालिटीज ऑफ दी ॲबट ऑफ ॲबरब्रोथोक इन युअर ओन वर्ड्स. आता काही क्वालिटीज ऑफ द ॲबरब्रोथोक आहे, तो जो त्या मठाचा जो मठपती आहे, आपण कवितेमध्ये बघितलं की त्याचे कोणते गुण आपल्याला या ठिकाणी दिसतात, त्यानं काय केलेलं होतं, हे कवितेच्या डिस्कशनमध्ये आपण बघितलेलं आहे. नाव या ठिकाणी आपल्याला काही त्याच्या क्वालिटीज सांगायचे आहेत. क्वालिटीज ऑफ दी ॲबट ऑफ ॲबरब्रोथोक. काय दिसतं आपल्याला कवितेच्या अनुषंगानं त्याची क्वालिटीज, तर तो बेनिव्हॉलंट आहे, बिग हार्टेड आहे, मोठ्या हृदयाचा आहे. त्याने लोकांसाठी त्याने त्या ठिकाणी ती बेल प्लेस केलेली होती त्या इंक्सकेप रॉकवरती. आणखी काय आहे त्याची क्वालिटी, केअर्ड फॉर द सेफ्टी अँड लाईव्ज ऑफ द सेलर्स. ते जे खलाशी आहेत त्यांच्या जीवनाची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने त्यानं काम केलेलं आहे. कन्सर्न फॉर द शिप्स अँड कार्गो ॲट सी, हे आपण त्याची क्वालिटी बघू शकतो. आणि ह्युमॅनिटेरियन, त्याच्याकडे असलेली जी माणुसकी आहे, माणुसकीचा गुणधर्म, या सगळ्या क्वालिटीज आपण त्या ठिकाणी ॲबटच्या बघितलेल्या आहेत. वन्स अगेन लिसन, बेनिव्हॉलंट, बिग हार्टेड, केअर्ड फॉर द सेफ्टी अँड लाईव्ज ऑफ द सेलर्स, कन्सर्न फॉर द शिप्स अँड कार्गो ॲट सी, then humanitarian. These are some qualities of that abbot of Aberbrothok. Now dear student, here second question आहे बघा त्याच्या नंतरचा, jealousy is the most incurable defect. आपण कवितेचं डिस्कशन करताना हे याच्यावरती बघितलेलं आहे की जेलसी हा बरा न होणारा आजार असं म्हटलं जातं. तर का, तर ते आपण जस्टिफाय करायचं आहे. बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस एक्सप्लेन दिस लाईन म्हणलेलं आहे. ती लाईन आपल्याला याने एक्सप्लेन करून सांगायची आहे की बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस, त्याचा उद्देश दुष्ट होता, कशावरून आणि का, ते एक्सप्लेन करायचं आहे कवितेच्या आधारे. नाव मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, सम वर्ड्स इन द पोयम आर रिलेटेड टू डिफरंट पार्ट्स ऑफ अ शिप ऑर अ मरीनर लाईफ. म्हणजे सागरी जीवनाशी संबंधित काही शब्द आलेले आहेत या कवितेमध्ये, मग त्याची या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेली आहे आणि तुम्हाला तो वर्ड शोधून काढायचा आहे की नेमका तो कोणता शब्द येतो. गिवन बिलो आर द मिनिंग ऑफ दोज टर्म्स. त्या टर्म्सचं मिनिंग दिलेलं आहे आणि आपल्याला तो शब्द शोधून काढायचा आहे कवितेच्या आधारे. आणि मग बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, हेल्प्स इन अ स्टिअरिंग द शिप. काय येईल याचं उत्तर, त्या टर्म्स आहेत आणि आपल्याला त्या टर्म्सचा जो शब्द आहे तो शोधून काढायचा आहे कवितेच्या आधारे. हेल्प्स इन स्टिअरिंग द शिप
त्याला फील म्हणतात. कोणता शब्द आलेला आहे? फील, WHEEL. द लोएस्ट पार्ट ऑफ द शिप, मी तुम्हाला सांगितलं कवितेच्या वेळेला बघा, द लोएस्ट पार्ट ऑफ द शिप, ज्यावरती ती जी शिप आहे, जहाज आहे, त्याचा जो बॉटमचा भाग असतो तो मग एकतर लाकडी किंवा मेटलचा असतो, त्याला काय म्हटलं जातं? त्याला कील म्हटलं जातं, KEEL, कील. थर्ड बघा, फ्लोटिंग ऑब्जेक्ट दॅट शोज डिरेक्शन. सांगितलं हे सुद्धा तुम्हाला की फ्लोटिंग ऑब्जेक्ट दॅट शोज द डिरेक्शन म्हणजे एखाद्या ठिकाणी तरंगणारा असा एखादी ठिपका किंवा अशी एखादी वस्तू त्या ठिकाणी असते की जी त्या पाण्यावरती तरंगते आणि तुम्हाला त्याच्यातून काहीतरी सूचित करलेलं असतं, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, त्याला बोई म्हणतात बघा, BUOY, बॉय. बॉय नव्हे, बोई, BUOY. आता चौथं बघा, अनादर नेम फॉर अ शिप. अनादर नेम फॉर अ शिप, जहाजाला आणखी एक दुसरा शब्द आहे तो म्हणजे व्हेसल, VESSEL, व्हेसल म्हटलं जातं त्याला. आणि लास्ट आहे सिंकिंग साऊंड. कवितेमध्ये सिंकिंग साऊंड तो जो बेल आहे किंवा त्याचं ते जहाज बुडतेल्याचा आवाज कसा आहे बघा, तो सिंकिंग साऊंड म्हणलेला आहे. तर तो गर्गलिंग असा आहे, गर्गलिंग, तो शब्द त्या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचा आहे, गर्गलिंग. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी पोयम आहे द इन्स्केप रॉक, रॉबर्ट साऊदी यांची, ती बॅलड फॉर्ममध्ये आहे. आता मग बॅलड नेमकं काय, बॅलड कशाला म्हणायचं बघा. अ बॅलड इज अ सॉन्ग दॅट टेल्स अ स्टोरी. हे अशी कविता असते की त्याच्यातून आपल्याला स्टोरी सांगितलेली असते. बॅलड इज अ सॉन्ग दॅट टेल्स अ स्टोरी अँड इट कॅन बी ड्रॅमॅटिक, फनी ऑर रोमॅन्टिक. कदाचित ती ड्रॅमॅटिक असते, नाटकी रूपात असते, किंवा फनी असते, मजेशीर असते, किंवा रोमॅन्टिक स्वरूपातली ती स्टोरी असू शकते. ट्रॅडिशनली द बॅलड हॅज बीन कन्सिडरेड अ folkloric verse narrative which has strong association with communal dancing. त्याची माहिती बघा, बॅलड आपण त्याला पोवाडा म्हणतो. जनरली द टर्म इज यूज्ड फॉर अ नॅरेटिव्ह पोयम, विशेषतः कथनात्मक ज्या कविता असतात त्याच्यासाठी बॅलड वापरलं जातं. विच युजेस अँड एलिप्टिकल अँड हायली स्टायलिज्ड मोड ऑफ नॅरेशन त्याच्यामध्ये असतं. द टेक्निक ऑफ रिपिटेशन विथ व्हेरिएशन मे प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन इट. त्याच्यामध्ये रिपिटेशन बऱ्याचदा केलेलं असतं, तेच वाक्य वगैरे वापरलेले असतात. फ्रॉम द 18th century ऑनवर्ड्स, म्हणजे 18व्या शतकापासून हे चालत आलेलं आहे. फ्रॉम द 18th century ऑनवर्ड्स कलेक्शन्स ऑफ फॉक पॉप्युलर बॅलड्स बिगॅन टू बी मेड. दी फॉर्म वॉज टेकन अप बाय सम ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स ऑफ द लेट 18th century ॲज अ फॉकलोरिक फॉर्म ऑफ एक्सप्रेशन. आणि त्याच्यामध्येच हे रॉबर्ट साऊदी येतात की असे बरेचसे कवी होऊन गेलेले की ज्यांनी बॅलड फॉर्ममध्ये कविता लिहिलेल्या आहेत. अ टिपिकल बॅलड कन्सिस्ट ऑफ स्टांजाज दॅट कंटेन अ क्वाट्रेन फॉर 4 पोएटिक लाईन्स. 4 ओळींचं ते लाईन्स असतात त्या कवितेमध्ये. सम बॅलड्स हॅव अ रिफ्रेन ऑर अ रिपीटेड कोरस जस्ट लाईक अ सॉन्ग डज. जसं गाणं असतं त्या पद्धतीनंही ते असतं, कोरस टाईप. द राईम स्कीम ॲड्स म्युझिकल क्वालिटी टू द पोएम. आणि विशेषतः पोवाड्यामध्ये की राईम स्कीम असते, यमक असं जुळवलेल्या लाईन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे एक म्युझिकल क्वालिटी त्या पोएमला येते बॅलडमुळं आणि राईम स्कीममुळं. वन फेमस बॅलड इज द राईम ऑफ द एन्सेंट मॅरिनर बाय इंग्लिश पोएट सॅम्युअल कोलरिज. सॅम्युअल कोलरिज हे साऊदी यांचे समकालीन आहेत, कंटेम्पररी पोएट आहेत. विल्यम वर्ड्सवर्थ आणि सॅम्युअल कोलरिज हे दोघेही या रॉबर्ट साऊदी यांचे कंटेम्पररी आहेत, त्यांचे समकालीन कवी आहेत. आणि मग ह्या सॅम्युअल कोलरिज यांचा एक फेमस असा बॅलड आहे, पोवाडा आहे, द राईम ऑफ द एन्सेंट मॅरिनर. अतिशय गाजलेला आणि फेमस प्रसिद्ध असा हा पोवाडा आहे. कधी तुम्हाला कुठं लायब्ररी इंटरनेटवरती पाहायला मिळालं तर तुम्ही ते वाचू शकता. नाव डिअर स्टुडंट, हिअर इज वन क्वेश्चन. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो अँड कम्प्लीट दी टेबल. या ठिकाणी काही लाईन्स दिलेल्या आहेत या पोएममधल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते फिगर ऑफ स्पीच फिलअप करायचे आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला
त्या ठिकाणी द्यायचा आहे की तो फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी का तोच आहे, येते लक्षात. तर बघा हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. पहिला एक्झाम्पल आहे, सरळ एक एक्झाम्पल तुम्हाला सोडवून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे हे फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत या कवितेमध्ये. जवळजवळ मेटाफोर आहे, अलिट्रेशन आहे, रिपिटेशन आहे, पर्सॉनिफिकेशन, इन्व्हर्शन, सिमिली, ॲपोस्ट्रोफे आणि ओनोमोटोपोइया हे सगळे फिगर ऑफ स्पीच आहेत. हे या कवितेमध्ये कुठं आलेले आहेत, या जवळजवळ या सगळ्या फिगर ऑफ स्पीचचा या कवितेमध्ये वापर आहे. म्हणजे इतकी ही सुंदर अशी ही कविता आपल्याला अभ्यासासाठी आहे. सगळ्या फिगर ऑफ स्पीचचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी होतो. बघा पहिलं उदाहरण आहे, सर राल्फ द रोवर टोअर हिज हेअर. या ठिकाणी अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी अलिट्रेशन. कारण बघा द क्लोज रिपिटेशन ऑफ कन्सोनंट साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स. आर आर ह्या शब्दाचं या ठिकाणी रिपिटेशन होऊन साऊंड तो एकच साऊंड क्लिअर दर सर राल्फ रोवर टोअर हिज हेअर. आर आर हा जो साऊंड आहे तो या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. आणि मग सेकंड बघा, नो स्टीर इन द एअर नो स्टीर इन द सी. ह्याच्यामध्ये रिपिटेशन आहे कारण एम्फेसायझेस द क्वाईट स्टिलनेस. या ठिकाणी स्टिलनेस म्हणजे शांततेवरती भर दिलेला आहे. नो स्टीर इन द एअर नो स्टीर इन द सी. या ठिकाणी रिपिटेशन आहे, तेच शब्द पुन्हा रिपीट झालेले आहेत आणि त्याच्यातून एम्फॅसाइज केलेलं आहे कशाचं, तर क्वाईट स्टिलनेस होती, शांततेवरती भर दिलेला आहे. नेक्स्ट बघा, ऑन अ बोई इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. या ठिकाणी अलिट्रेशन आहे. कोणता साऊंड या ठिकाणी रिपीट झालेला आहे बघा अलिट्रेशनमध्ये, ऑन अ बोई इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. ओ हा साऊंड जो आहे, द साऊंड ऑफ द वॉवेल ओ इज रिपीटेड. ओ हा वॉवेल साऊंड या ठिकाणी रिपीट झाला म्हणून हे अलिट्रेशनचं उदाहरण आहे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी चौथं उदाहरण आहे आणि त्याचं आपल्याला या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच शोधून काढायचं आहे. डाऊन सँक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. डाऊन सँक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. आता या ठिकाणी गर्गलिंग साऊंड हा जो आहे याच्यातून आपल्याला समजते की हे ओनोमोटोपोइया आहे. हे जे फिगर ऑफ स्पीच आहे ते ओनोमोटोपोइया आहे. का ओनोमोटोपोइया हे कधी असतं फिगर ऑफ स्पीच, द साऊंड ऑफ द वर्ड रिझेंबल्स देअर मिनिंग. त्या शब्दातूनच आपल्याला त्याचं मिनिंग कळतं. गर्गलिंग म्हणजे जसं आपण गर राऊंड फिरत जसा आवाज जातो गोल 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 खोरमध्ये, त्या पद्धतीचं त्याला गर्गलिंग म्हणतात आणि त्या आवाजातून त्या साऊंडमधूनच त्याचं मिनिंग आपल्याला समजतं. त्याला ओनोमोटोपोइया म्हणतात. द साऊंड ऑफ द वर्ड रिझेंबल्स देअर मिनिंग, ओनोमोटोपोइया. पाचवं बघा, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. बघा, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. या ठिकाणी जे फिगर ऑफ स्पीच आहे ते मेटाफर आहे. मेटाफर का, रूपक असा अलंकार आहे. का बघा, तर तो जो राल्फ हा पायरेट आहे, तर पायरेट वॉज फिअरफुल, तो घाबरलेला आहे. इन हिज लास्ट मुमेंट, त्याच्या जीवनाचा लास्ट, तो आता समुद्रामध्ये बुडणार आहे, जहाज बुडणार आहे. ही इमॅजिनड द डेव्हिल रिंगिंग द बेल फॉर हिज नेल. दॅट मीन्स ही वॉज शुअर टू गोईंग टू हेल. म्हणजे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि त्याच्या मृत्यूचं या ठिकाणी रूपक सांगितलेलं आहे म्हणून हा मेटाफर अलंकार होतो. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल, KNELL, नेल मीन्स ही वॉज शुअर गोईंग टू हेल, निश्चितपणे तो जाणार आहे, म्हणजे हा मेटाफर अलंकार आहे. नंबर 6 बघा, द शिप वॉज ॲज स्टील ॲज. ज्यावेळेला ॲज ही रचना असते त्यावेळेला कोणता अलंकार असतो. बघा, यापूर्वी तुम्ही जर अभ्यास केला असेल
तर समजेल तुम्हाला की द शिप वॉज ॲज स्टील ॲज सी कुड बी. या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा अलंकार असतो. पर्सॉनिफिकेशन कारण का या ठिकाणी काय केलं बघा, द शिप इज स्पोकन ऑफ ॲज सी ॲज इफ अ ह्युमन बिईंग. तर या शिपला शी म्हणलेलं आहे, म्हणजे व्यक्तीची या ठिकाणी तुलना केलेली आहे. जहाजाला ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला एखाद्या अमानवी गोष्टीला मानवी असं दाखवलेलं असतं, मानवी गुण ज्यावेळेला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्यावेळेला या ठिकाणी हा पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. म्हणजे या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, द शिप वॉज ॲज स्टील ॲज सी कुड बी. इतकी शांत ती होती, ती जहाज इतकी शांत होती. आता ती म्हणजे आपण स्त्री रूपी याला आपण ती वापरतो, तसं त्या जहाजाला ती म्हटलेलं आहे, म्हणून हे पर्सॉनिफिकेशन आहे. आलं लक्षात. आणि शेवटीचे जे दोन आहेत बघा, 7वं बघा, ऑन दी डेक द रोवर टेक्स हिज सँड. बघा हा शेवटचा जो 7 नंबरचा जो सेंटेन्स आहे ते लाईन आहे कवितेमधली. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज सँड. हे इन्व्हर्शन आहे, कारण शब्दांची रचना उलटसुलट केली, इन्व्हर्शन आहे. फॉर इम्पॅक्ट द ऑर्डर इन द सेंटेन्स हॅज बीन रिव्हर्स्ड. हे वाक्य नेमकं कसं असायला पाहिजे होतं, रोवर टेक्स हिज सँड ऑन द डेक असं वाक्य असायला पाहिजे होतं. कसं, द रोवर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक, आणि दिलंय कसं कवितेमध्ये, ऑन द डेक द रोवर टेक्स हिज सँड. म्हणजे शब्दांची अदलाबदल केलेली आहे, त्याला इन्व्हर्शन म्हणायचं. का तर एक प्रभाव टाकण्यासाठी. फॉर इम्पॅक्ट द ऑर्डर इन द सेंटेन्स हॅज बीन रिव्हर्स्ड, म्हणून तो इन्व्हर्शन हा अलंकार आहे. आणि शेवटचा बघा, ओ ख्रिस्त. ओ ख्रिस्त या शब्दामधून आपल्याला कोणता अलंकार दिसून येतो, तर ते अपॉस्ट्रोफी आहे. अपॉस्ट्रोफी एवढ्यासाठी कारण द स्पीकर इज ॲड्रेसिंग समवन हू इज नॉट देअर. की हे प्रभू असं ज्यावेळेला हा राल्फ म्हणतोय, तर तो कोणाला तरी उद्देशून बोलत आहे. ॲक्च्युली त्या ठिकाणी प्रभू आहे का नाही आहे, परंतु तो प्रभू आहे, त्याचं अस्तित्व आहे, अशा ह्यानं तो त्या प्रभूला विनवणी करतो. ओ ख्रिस्त असं म्हणतो, हे प्रभू असं म्हणतोय, म्हणून या ठिकाणी ॲपोस्ट्रॉफी म्हणायचं त्याला. त्यावेळेला एखादी त्या ठिकाणी वस्तू नसते किंवा द स्पीकर इज ॲड्रेसिंग समवन हू इज नॉट देअर, अशी जेव्हा रचना असते त्यावेळेला ते ॲपोस्ट्रॉफी हा अलंकार होतो. सो डिअर स्टुडंट, बऱ्याचशा ह्या प्रश्नांची आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणखी काही क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम आहे, तेही मी तुम्हाला ज्यावेळेला पोएमचं डिस्कशन केलं त्यावेळेला बरीचशी ॲप्रिसिएशन ह्या कवितेसंदर्भातली मी सांगितलेलं आहे. आता काही महत्त्वाच्या या ठिकाणी तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटीज आहेत शेवटी. त्याच्यामध्ये एक्सपांड द आयडियाज ऑन युअर ओन ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. काही टॉपिक्स दिले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या आयडियाज ज्या आहेत त्या एक्सपांड करायच्या आहेत. आपल्या रायटिंग स्किलमध्ये हे सगळे तुम्हाला क्वेश्चन येतात. एक्सपांड द आयडियामध्ये आपल्या रायटिंग स्किलमध्ये एक भाग आहे एक्सपांड द आयडियाज म्हणून. असे क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातात. मग या ठिकाणी ही वाक्य दिलेली आहेत आणि एक संज्ञा आहेत, आणि त्या संज्ञा तुम्ही काय करायच्या आहेत की थोडंसं स्पष्ट करून सांगायचे आहेत. एक्सपांड द आयडियाज. तर काय आहेत सेंटेन्स, प्राईड गोज बिफोर अ फॉल, टाईम अँड टाईड वेट्स फॉर नन. लाट असेल किंवा वेळ असेल ती कोणासाठी थांबत नाही. मॅन प्रपोजेस आणि गॉड डिस्पोजेस. मानव ठरवतो आणि परमेश्वर ते नष्ट करतो. आपण एखादी गोष्ट ठरवतो असं होईल आणि ते परमेश्वराला मान्य नसेल तर तो नष्ट करतो ते. ह्या काही संज्ञा आहेत. लुक बिफोर यू लीप, हेही काही प्रोवर्ब्स आहेत. ह्या सगळ्यांचं तुम्हाला काय करायचं की आयडिया एक्सपांड करता यायला पाहिजे. नेमकं याच्यातून काय सांगितलेलं असतं किंवा अशा ह्या सेंटेन्समधून काय उद्देश सांगायचा असतो. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी काही तुम्हाला पॉईंट सांगेन एका या टर्मबद्दल, त्याच्यावरती तुम्ही ते तुमची आयडिया एक्सपांड करू शकता.
आता टाईम अँड टाईड वेट्स फॉर नन, याच्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट सांगता येतील. देर इज अ टाईम फॉर डुईंग ईच थिंग. पोस्टपोनिंग ॲक्शन इज लेझीनेस. कोणती तुम्हाला कृती करायची असेल, काही एखादं चांगलं काम करायचं असेल तर आजच करा, उद्यावरती ते ढकलू नका. डोंट पोस्टपोन युअर ॲक्शन्स इन लेझीनेस. आळस करू नका. इफ द टाईम फॉर द ॲक्शन इज लॉस्ट द अपॉर्च्युनिटी इज लॉस्ट फॉर एव्हर. जर तुम्ही वेळ मारून नेली तर कदाचित तुमची संधीसुद्धा हुकण्याची शक्यता असते. ओनली रिग्रेट रिमेन्स. आणि मग काय होतं की तुम्हाला शेवटी पश्चातापच होतो, रिग्रेट होतो, तुम्ही निराश होता. तर वेळेतच कुठलंही काम करावं, त्यासाठी ही टर्म वापरलेली असते की टाईम अँड टाईड वेट फॉर नन. वेळ कोणासाठी थांबत नाही. आणखी एक त्या ठिकाणी टर्म आहे ती म्हणजे मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस. म्हणजे माणूस ठरवतो आणि परमेश्वर ते नष्ट करतो, त्याला जर मान्य नसेल तर. याच्यासाठी तुम्हाला काही पॉईंट्स मी सांगेन. तर काय, इट इज इन वन्स पॉवर टू प्लॅन अ वे ऑफ डुईंग थिंग्स. कोणत्याही गोष्टी करायच्या असतील तर त्याचा ॲक्शन प्लॅन तयार करा. इट इज अ स्मार्ट थिंग टू प्रिपेअर इन ॲडव्हान्स. अगोदर कोणतीही गोष्ट जर आपल्याला शेवटपर्यंत न्यायची असेल, त्याच्यामध्ये आपल्याला जर सक्सेस मिळवायचं असेल तर त्याचा ॲक्शन प्लॅन असायला पाहिजे आणि ॲडव्हान्समध्ये त्याची आपली प्रिपरेशन असायला पाहिजे. म्हणजे घाई गडबडीत उठून आपण कोणतीही गोष्ट करू नये, त्याच्यामुळे ती गोष्ट पूर्णत्वाला जात नाही असा त्याचा अर्थ. इन स्पाईट ऑफ प्लॅनिंग वी मे नॉट बी एबल टू कॅरी ऑन विथ दी प्लॅन ड्यू टू सर्कमस्टन्सेस. आपलं जर समजा प्लॅनिंग नसेल तर आपला सगळा पूर्ण आपला गोंधळ उडतो. वी मस्ट ॲक्सेप्ट द अनएक्सपेक्टेड सर्कमस्टन्सेस अँड येट गो अहेड बाय सम अदर मेथड. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की आपण प्लॅनिंग केलेलं असतं, पण काही अनएक्सपेक्टेड गोष्टी ओघानं येतात आणि मग आपला जो ठरवलेला प्लॅन आहे तो नष्ट होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की आपल्या प्लॅनिंगच्या उपरोधी काही ज्या गोष्टी येणार नाहीत, परंतु आपण त्या गृहीत धरून त्याचं आपण प्लॅनिंग करायला हवं. वी मस्ट बी फ्लेक्झिबल. म्हणजे आपण आपल्या प्लॅनिंगमध्ये थोडंसं फ्लेक्झिबल असायला पाहिजे. जर काही आगंतुक गोष्टी घडल्यास तर आपल्याला त्याच्यावरती कशा पद्धतीनं मात करता येतील याचंसुद्धा आपलं प्लॅनिंग असायला हवं. वी मस्ट बी फ्लेक्झिबल अँड फाइंड अन अल्टरनेटिव्ह वेज. आणि काही मग आपल्याला अशा वेळेला जे काही ओघानं गोष्टी आल्याच तर आपला प्लॅन अयशस्वी होऊ नये यासाठी आपलं अल्टरनेटिव्ह आपला प्लॅन बी तयार असायला हवा. हे ते लक्षात. प्लॅन ए आणि प्लॅन बी म्हणजे काय, प्लॅन बी कशा पद्धतीनं आपला जर रिअली आपल्या प्लॅन जर सक्सेस होत असेल तर नो प्रॉब्लेम, पण आपला प्लॅन आपली एखादी गोष्ट आपण जी ठरवतो त्याच्यामध्ये जर काही अनएक्सपेक्टेड गोष्टी आल्या तर आपला प्लॅन बी जो आहे तो तयार असायला हवा की त्या वेळेला आपण काय करायला हवं. नेक्स्ट, इट इज स्मार्ट टू ऑलवेज हॅव अ प्लॅन बी रेडी. आपला प्लॅन बी रेडी असायला हवा. तरी काही पॉईंट्स या दोन टर्मच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितले. इतर जे राहिलेल्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तुम्ही त्या आयडियाज एक्सपांड करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पोएम बिगिन्स विथ. या ठिकाणी काही कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. तुम्हाला त्या कवितेमध्ये त्याचा मूड कशा पद्धतीनं चेंज झाला मी तुम्हाला डिस्कशन करताना सांगितलेलं आहे, ते तुम्ही लिहू शकता. आणि या ठिकाणी महत्त्वाचा एक क्वेश्चन आहे, तो आपल्या करिअरशी संबंधित आहे. रीड दी फॉलोइंग ट्री डायग्राम. एक ट्री डायग्राम दिलेला आहे. फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट अपॉर्च्युनिटीज इन ऑन अँड ऑफ द शोर इन इंडियन नॅव्ही. इंडियन नॅव्हीबद्दल तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्याचे सर्वस्वी जे मार्ग आहेत, कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज आपल्याला आहेत, कोणकोणते फील्ड्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, त्याचा एक डायग्राम या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा डिटेल स्टडी करा आणि त्याचा अभ्यास करा. आपल्या करिअरशी संबंधित असं म्हटलेलं आहे, ते पूर्ण तुम्ही करू शकता. एकच मी फक्त याच्यामध्ये सांगेन की आपल्याला त्याच्यामध्ये स्किल्स कोणत्या लागतात. नेशनचं ते प्राईड आहे इंडियन आर्मी. नॅव्हिगेशन अँड डिरेक्शनमध्ये काही करिअर्स इन मर्चंट नेव्हीमध्ये आपल्याला काही फील्ड्स आहेत. स्किल्स कोणत्या लागतात त्याच्यामध्ये डिफेन्स स्टडीज आहे, फिजिकल मेंटल स्किल आहे, ॲटिट्यूड अँड टीम स्पिरिट आहे. आणि ऑन अँड ऑफ द शोअरमध्ये म्हणजे करिअर तुम्हाला जर करायचं असेल तर कोणत्या फील्ड्स आहेत, तर एक्झिक्युटिव्ह लेवलचे तुमचे जॉब्स असतात. ओशियन इंजिनिअरिंग आहे, मरीन रिसर्च आहे, कम्युनिकेशन आहे, त्यानंतर मरीन सायंटिस्ट आहे, त्यानंतर कार्गो मॅनेजमेंट आहे आणि मरीन आर्किओलॉजी आहे. ह्या काही फील्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट लास्ट पेज 110 वरती बघा, रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स अँड व्हेरियस फील्ड्स अपॉर्च्युनिटीज
फॉर वुमेन टू जॉईन इंडियन नॅव्ही और इन द नॅव्ही. नॅव्हीमध्ये वुमेनसाठी काही फील्ड्स आहेत. वुमेन इन द नॉव्ही एज रिक्वायर 19 to 24, 19 ते 24 वयामधील मुलींसाठी या ठिकाणी इंडियन नॅव्हीमध्ये किंवा नॅव्हीमध्ये ह्या करिअर आहेत. त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. नॅव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टोरेट असं एक फील्ड आहे. पायलट आहे. ATC आहे. त्यानंतर ऑब्झर्वर आहे. त्याच्यामध्ये लॉच एक तुम्हाला करिअर तुम्ही त्याच्यामध्ये लॉ आहे. लॉजिस्टिक आहे. एज्युकेशन आहे आणि नॅव्हल आर्किटेक्चर आहे. ह्या सगळ्या व्हेरियस फील्डमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे विशेषतः मुलींसाठी. आणि मग ऑब्झर्वरमध्ये बघा काय सांगितले. PCM विथ इंग्लिश कॉम्प्युटर सायन्स, MBA ह्युमॅनिटीज, BSc BCom BE आणि BTech या डिग्रीवाल्यांना या ठिकाणी ऑब्झर्वर म्हणून या ठिकाणी जॉब संधी अवेलेबल आहे. नाव डिअर स्टुडंट, वन ॲक्टिव्हिटी फॉर यू. कॉलेज दॅट प्रोव्हाइड एज्युकेशन इन ओशियनोग्राफी. ओशियनोग्राफीमध्ये तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड करणारे काही कॉलेजेसची या ठिकाणी यादी दिलेली आहे बघा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनोग्राफी गोव्यामध्ये आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनोग्राफी मुंबईला आहे. त्यानंतर MBA आहे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. लॉजिस्टिक शिपिंग मॅनेजमेंट HKM बिझनेस स्कूल कालिकत केरळामध्ये आहे. आणि इंदिरा गांधी कॉलेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशन तमिळनाडूमध्ये आहे. इंदिरा गांधी कॉलेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशन IGCDE म्हणजे तमिळनाडूमध्ये हे काही कॉलेजेस तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड करतात विशेषतः ओशियनोग्राफीमध्ये. सो डिअर स्टुडंट, टुडे इन दिस व्हिडिओ वी डिस्कस्ड ऑन द क्वेश्चन्स गिवन इन द पोएम द इन्स्केप रॉक. So today we stop here.